मेष राशी 16 ते 22 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, या नवीन आठवड्यात तुमच्यासाठी आयुष्यात नेमके काय घडणार आहे? मनात असलेले काही प्रश्न सुटतील का? अनेक दिवसांपासून मनात चालू असलेला गोंधळ आता शांत होईल का? या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल का? तुमच्या मेहनतीला यशाची साथ लाभेल का? जी व्यक्ती आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहे त्यांना या आठवड्यात काही विशेष संधी मिळतील का? तुमच्या करिअरमध्ये, नातेसंबंधांमध्ये आणि आर्थिक स्थितीत कोणते सकारात्मक बदल दिसून येतील? हा आठवडा तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल का? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कसा राहणार आहे आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे। मेष राशी ही अग्नी तत्वाची राशी आहे। यामध्ये भरपूर ऊर्जा आणि अग्नी आहे। या राशीसाठी सूर्य हा सर्वात महत्त्वाचा असतो। या राशींना धैर्य, नेतृत्व आणि क्रोधाची चिन्हे मानली जातात। मेष राशी ही राशी चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात। कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीटनेटके असावेत असा प्रयत्न त्यांचा असतो। या राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात। मेषच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की त्यांच्या भुवया वरच्या दिशेने वाकलेल्या असतात। त्यांना कोणतेही काम द्या ते करतील, पण त्याचं प्राधान्य नेहमी सुरक्षेला असेल। 16 ते 22 मार्चच्या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना जीवनात काही सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील। अनेक दिवसांपासून थांबलेली काही कामे हळूहळू पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील। तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू लागेल आणि त्यामुळे मनात आत्मविश्वास वाढेल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये योग्य समतोल राखला तर यश अधिक सहज मिळू शकते। तुमच्या स्वभावातील थोडासा हट्टीपणा काही वेळा अडथळे निर्माण करू शकतो, त्यामुळे परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे। या आठवड्यात काही नवे लोक तुमच्या संपर्कात येऊ शकतात, त्यांच्यामुळे भविष्यात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे। तुमची विचारसरणी सकारात्मक राहिल्यास अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात। आर्थिक बाबतीतही काही चांगले संकेत दिसतील। एखादे जुने काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल। लोक तुमचा शांत आणि स्थिर स्वभावाचा आदर करतील। एकूणच हा आठवडा प्रगतीचा, अनुभवाचा आणि नवीन शक्यतांचा असेल। फक्त घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा आणि प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करा। करिअर आणि व्यवसाय हा मेष राशीसाठी कसा असेल तर या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना करिअरच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात। तुमच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणा यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे अधिक विश्वासाने पाहतील। तुम्हाला एखादे नवीन किंवा जबाबदारीचे काम दिले जाऊ शकते। नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल। टीमवर्कमुळे मोठी कामेही सहज पूर्ण होतील। मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा नवीन प्रोजेक्ट यामध्ये तुमचा आत्मविश्वास दिसून येईल। तुमच्या कल्पना इतरांना प्रभावी वाटतील। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ योग्य ठरू शकतो। काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात। मुलाखती किंवा व्यावसायिक भेटी यामध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा संकेत देणार आहे। नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। काही जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकते। आर्थिक व्यवहारांमध्ये गती येईल। रिअल इस्टेट, कला, फॅशन, सौंदर्य किंवा व्यापाराशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो। मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना थोडा विचार करणे आवश्यक आहे। भावनेच्या भरात किंवा घाईत घेतलेले निर्णय काही वेळा अडथळे निर्माण करू शकतात। व्यावसायिक आणि कागदपत्रे, व्यवहार आणि भागीदारी याबाबत विशेष लक्ष द्यावे। नियोजन करून काम केल्यास या आठवड्यात नफा वाढण्याची शक्यता आहे। तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकतो। मेष राशीसाठी आर्थिक स्थिती कशी असेल तर आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुलनेने स्थिर आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे। तुमच्या उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि पैशांची आवक नियमित राहील। पूर्वी केलेल्या काही गुंतवणुकीचे फायदे या आठवड्यात दिसू शकतात। एखाद्या जुन्या व्यवहारातून किंवा कामातून पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। काही व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। विशेषतः लक्झरी वस्तू, महागड्या वस्तू किंवा अनावश्यक खरेदी यामुळे खर्च वाढू शकतो। त्यामुळे बजेटनुसार खर्च करणे योग्य ठरेल। कोणी नातेवाईक किंवा मित्र पैसे मागितल्यास लगेच निर्णय घेऊ नका। परिस्थिती नीट समजून घेतल्यानंतरच आर्थिक मदत करा। खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये फायदा होऊ शकतो। काही व्यक्तींना मालमत्तेशी संबंधित सकारात्मक बातमी मिळू शकते।
आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात अधिक स्थैर्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा खर्च वाढू शकतो, पण योग्य नियोजनामुळे त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. मेष राशीसाठी या आठवड्यात आरोग्य कसे असेल? तर आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारणपणे ठीक राहील. मोठ्या आरोग्य तक्रारी जाणवणार नाहीत, परंतु कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. खांदे, मान आणि पाठ यामध्ये थोडासा ताण जाणवू शकतो. जास्त वेळ एका जागी बसून काम केल्यामुळे शरीरात स्टिफनेस जाणवू शकते, त्यामुळे अधूनमधून विश्रांती घेणे आवश्यक आहे. मनाची स्थिती मात्र तुलनेने शांत राहील. चिडचिडेपणा कमी होईल आणि विचार अधिक स्थिर होतील. या काळात ध्यान, योग किंवा प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळेल. पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलका आहार आणि संतुलित दिनचर्या ठेवली तर ऊर्जा वाढेल. निसर्गात फेरफटका मारणे किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढणे तुम्हाला मानसिक आराम देऊ शकते. सकारात्मक विचार ठेवल्यास आरोग्यावरही चांगला परिणाम होईल. मेष राशीसाठी कौटुंबिक जीवन या आठवड्यामध्ये कसे असेल? कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व समजूतदारपणा दिसून येईल. नातेवाईकांची भेट होईल. नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या घरी एखादा छोटा कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभ होऊ शकतो, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील मोठ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांची काळजी घेतल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतील. मुलांच्या प्रगतीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. त्यांच्या शिक्षणात किंवा स्पर्धांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. भावंडांची संवाद वाढेल आणि काही जुन्या गैरसमजांवर पडदा पडू शकतो. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा सहल घडण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रातही तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या शांत स्वभावाचा आणि विचारशील वृत्तीचा आदर करतील. शिक्षणाच्या बाबतीत हा आठवडा मेष राशीसाठी कसा असेल? विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन गोष्टी समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा फायदा होईल. एखादा शिक्षक, मार्गदर्शक किंवा मित्र तुमच्या अभ्यासात मदत करू शकतो, त्यामुळे कठीण वाटणारे विषयही सोपे वाटू शकतात. प्रोजेक्ट, असाइनमेंट किंवा सादरीकरण यामध्ये चांगले गुण मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन विषय शिकण्याची तयारी ठेवल्यास भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. प्रेम व वैवाहिक जीवन या आठवड्यात मेष राशीसाठी कसे असेल? प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुलनेने संतुलित राहील. काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. संवादामुळे नात्यातील अंतर कमी होईल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा होतील, त्यामुळे एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजतील. नात्यात विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. त्यांच्या मनात आधीपासून भावना आहेत त्यांनी त्या व्यक्त करण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दोघेही एकत्र सहभागी व्हाल. प्रामाणिकपणा, विश्वास आणि संवाद यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. एकूणच पाहता मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. काही छोटे अडथळे येऊ शकतात, पण तुमचा संयम आणि स्थिर स्वभाव तुम्हाला त्यावर मात करण्यास मदत करेल. तुमचे निर्णय हळूहळू योग्य मार्गावर नेतील. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील. मनात सकारात्मकता ठेवली तर हा आठवडा आनंद, विकास आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो.